विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा गुणाकार या भागामध्ये आपल्याला आज या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा गुणाकार कशा पद्धतीने केला जातो याचं उदाहरण आपल्याला समजून घ्यायचं आहे. पण तत्पूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवायची, गुणाकारामध्ये बेरीज आणि वजाबाकी सारखे दोन वेगळे प्रकार होत नाहीत. गुणाकारासाठी छेद सारखा असला तरी आणि छेद सारखा नसला तरी एकाच पद्धतीने ते उदाहरण आपल्याला सोडवता येतं. 4.1/3 गुणिले 2.5/4. पुन्हा पूर्णांक आणि अपूर्णांकाचा छेद याचा गुणाकार करून त्याच्यात अंश मिळवा आणि छेद जसाच्या तसा लिहा. इकडेही 2 × 4 + 5/4. इथे जरी छेद सारखे नसतील तरी गुणाकारामध्ये छेद सारखे करण्याची गरज पडत नाही. म्हणून 4 × 12 + 1/3 गुणिले 2 × 8 + 5/4. 12 × 1 13/3 गुणिले 8 + 5 13/4. आता अंश सारखे आहेत, छेद सारखे नाहीत, या कोणत्याही गोष्टीचा याच्यात आपल्याला विचार करायचा नसतो. ज्या पद्धतीने ते अंश आणि छेद आले तर अंशांची बेरीज अंशस्थानी लिहायची आणि छेदाछेदांची बेरीज छेदस्थानी लिहायची. 13 × 13 याचा गुणाकार येतो 169 आणि 3 × 4 याचा गुणाकार येतो 12. हे झालं आपलं उत्तर 169/12. 4.1/3 गुणिले 2.5/4 याचं उत्तर आपल्याला मिळालंय 169/12. अशाच पद्धतीचे अजून काही उदाहरणं घेऊन तुम्ही याचा नक्की सराव करू शकतात. धन्यवाद.